आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिक ढोलच्या सरावामध्ये युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आजोबा गणपती ट्रस्टतर्फे आयोजित नाशिक ढोल पथकाच्या सरावाला युवक आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। उत्सवाच्या तयारीला वेग आला असून तरुणाईमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे। आजोबा गणपती ट्रस्टतर्फे गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री आजोबा गणपती मंदिरात नाशिक ढोल वादनाचे भव्य सादरीकरण होणार आहे। यासाठी सध्या ढोल वादनाचा सराव जोरात सुरू असून महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग लाभत आहे। यासोबतच अनंत चतुर्दशीच्या दिवशी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून ही मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडणार असल्याची माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा मेघा वनारोटे यांनी दिली। आजोबा गणपतीचा ढोल पथकचा वाद्यवृंद आहे। गेले 2 महिन्यापासून नियमित इथे ढोल ताशा आणि ध्वजाचा सराव चालू आहे आणि 2014 सालापासून हे वाद्यवृंद चालू आहे। दरवर्षी हा सराव होतो आणि गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे आवर्तन मंदिरासमोर होतं आणि हा आपला एक पारंपरिक वाद्याचा प्रकार आहे, ज्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायाम होतो। पारंपरिक वाद्य वाजवणं हे सगळ्यांना अत्यंत गरजेचे आहे आणि यातून आपल्याला एक सामाजिक बांधिलकी देखील टिकून राहते। त्याचबरोबर एक सहभावनेची सुद्धा वाढ समाजात यामुळे वाढते।